नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. भारतीय जनता पार्टी. लोक मला भारतीय जनता पार्टीचा समर्थक युट्यूबर असं म्हणतात. अनेक जण सल्लाही देतात की भाजपच्या बाजूने इतकं बोलू नका. मी नेहमी सांगत आलोय की भाजप माझ्या वाटेवरती आहे, मी भाजपच्या वाटेवरती नाहीये. मी ज्या विचारांचा समर्थक आहे त्या विचारांची भाजप अनुयायी आहे, म्हणून भाजपच्या थोडासा बाजूनी झुकलेला मी आढळतो. कारण भाजपची आणि माझी विचारधारा एकाच मार्गाने, एकाच ध्येयाकडे चाललेली आहे. पण आजकाल भाजपच्या अंतर्गत गडबडी एवढ्या व्हायला लागल्यात की त्यावर बोलल्याशिवाय राहवत नाही. म्हणजे भाजपवालेच भाजपच्या मार्गामध्ये अपशकुन करायला लागलेत की काय, असा प्रश्न पडतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते कुठल्या तरी दुसऱ्या युट्यूबला भेटायला गेले आणि माझ्याकडे नाही आले म्हणून, किंवा आमच्या प्रभाकर सूर्यवंशीच्याकडे नाही गेले म्हणून, किंवा भाऊंना नाही भेटले म्हणून, किंवा मला नाही भेटले म्हणून, असलं काही नाही. म्हणजे काय अपेक्षा असेल तर माणसाला अपेक्षाभंगाचं दुःख वाटायला येतं, तसलं काही नाहीये, ते काही डोक्यात आणू नका. पण भाजपच्या नेत्यांच्या बाबत काय चाललंय, स्वतःच्याच मार्गात स्वतःच अपशकुन करायचा, स्वतःच शिंकायचं, असा प्रकार चाललाय का, हे जरा बावन्नकुळेंनी तपासून बघितलं पाहिजे. भाजपची संघटनात्मक उभारणी करताना खूप मेहनत घेत आहेत बावनकुळे, पण या संघटनेला छेद लावणारी घुशी उंदरं कुरतडून टाकतायत आणि जमीन भुसभुशीत करून भाजपच्या डोलारा कोसळण्याच्या स्थितीमध्ये आणतायत की काय, असा प्रश्न पडतोय. मी जरा जास्तच बोलतोय असं वाटण्याची शक्यता आहे, पण जी वस्तुस्थिती आहे ती सांगतोय, जी माहिती आहे ती सांगतोय. मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हात जोडून अजित पवारांना म्हणाले, दादा तुम्हीच मन मोठं करा आणि माफ करा गोपीचंद पडळकरला, माफ करा, हो माफ करा. दादाही म्हणाले, मी काही लक्ष देत नसतो अशा बोलण्याकडं. गोपीचंद पडळकर वारंवार आपल्या विधानांना बदलत राहतात. म्हणजे अजित पवारांच्या विषयात बोलताना पडळकर वेगळंच आधी म्हणाले होते, म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर नंतर वेगळंच बोलले. म्हणजे पडळकरांचं अजित पवारांच्या विषयातलं आधीचं विधान मी तुम्हाला ऐकवतो, दुसरं ऐकवायची गरज नाही, आधीच ऐकवतो, ऐका. अजितदादांसारखा एक विधिमंडळातला चांगला नेता, ज्याने अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे, मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे, ते माननीय फडणवीस साहेबांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. या दोघांचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्राला होईल. अजितदादांसारखा एक चांगला प्रशासक माणूस आहे, स्पष्ट वक्ता आहे आणि ग्रासरूट लेवलला त्यांचं काम आहे आणि निश्चित त्यांच्याबरोबर काम करायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होईल. ऐकलं? आता हे ऐकल्यावरती आपल्या लक्षात येईल की पडळकरांचा अजित पवारांवरती विश्वास बसला होता, पण पुन्हा काय झालं मला माहित नाही. म्हणजे भाजपच्या नेत्यांनी अगोदर पवारांच्या विषयी चांगलं बोलायचं, पुन्हा लांडगा म्हणायचं, बरं म्हणायचं ते म्हणायचं, भाजपच्या अध्यक्षांनी अजित पवारांची माफी मागायची आणि आपल्याच आमदाराला तोंडावर पाडायचं. बावनकुळेंची ही पद्धत वेगळीच दिसते. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. नाहीतरी आपल्याच खासदारावर संसदेत कारवाई करणारे भाजपवाले बघितलेत. मला कालचा अजून एक प्रकार आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणून द्यायचा आहे, आणि तो प्रकार म्हणजे लातूर जिल्ह्याचे जिल्ह्यातील आमदार निलंग्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राजकारणाचा विषय बाजूला ठेवून एक यात्रा काढली आहे. त्याला जलसाक्षरता यात्रा म्हणतो आपण, जलजागृती यात्रा म्हणतो. म्हणजे पाण्याविषयीचा आपला हक्क आणि कर्तव्य हे सांगणारी ती यात्रा आहे. एखाद्या राजकारण्यानं आपला पक्ष, राजकीय चिन्ह, राजकीय जोडे बाजूला ठेवून एखाद्या चांगल्या विषयावरती अशी यात्रा काढावी आणि ती जिल्हाभर फिरवावी, हा मराठवाड्याच्या याच्यातल्या काही मोजक्या प्रसंगापैकीचा एक. तशी गोपीनाथ मुंडेंनी एक गोदा परिक्रमा यात्रा केलेली होती, जी एक वेगळी यात्रा म्हणता येऊ शकेल, राजकीय भूमिकांच्या पेक्षा वेगळी. बरं, या संभाजी पाटील निलंगेकर यांची यात्रा अयशस्वी व्हावी यासाठी भाजपातूनच प्रयत्न केले जातात. तुम्ही म्हणाल काय बोलताय? ही यात्रा काल परवा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात गेली आणि तिथे भाजपचे पराभूत झालेल्या एका आमदारांनी संभाजी पाटलांवरचा आपला राग काढला आणि त्यांची यात्रा अहमदपूर तालुक्यात रोखली. मराठा आमदार, मी जातीचा उल्लेख करतोय, जरा आश्चर्य वाटू देऊ नका,
भाजपचा मराठा आमदार यात्रा राजकारण विरहित घेऊन जातो आहे, त्या माणसाला मराठा आरक्षणाचा विषय काढून यात्रेत रोखणारे, काळे झेंडे दाखवणारे दुसरे कोणी असते तर समजू शकलो असतो, पण गणेशाच्या स्थापनेच्या काळातच विनायकाला अशी बुद्धी व्हावी आणि त्यांनी ही यात्रा रोखावी आणि भाजपनेच भाजपची यात्रा रोखल्याची बातमी माध्यमातून यावी. नेमकं भाजपात चाललंय काय? एका कंपूला विशिष्ट महत्व देणं चाललंय, एका अशा वर्तुळाला महत्व देणं चाललंय की ज्यांच्यामुळंच सगळ्या गोष्टी व्हाव्यात, त्यांच्याशिवाय, त्या कंपूशिवाय या सत्तेचा लाभ कोणाला मिळू नये. मी मध्ये एक ट्विटरवर पोस्ट सुद्धा केली होती. ती अशी होती की वाढपी आपल्या ओळखीचा असला की सगळंच आपल्या पात्रात पाडून घेणारी माणसं भाजपमध्ये खूप वाढलीत का? एकाने मला त्यावरती कमेंट करून गमतीत कळलं होतं, तुलाही मिळेल, तू पंक्तीत उठू नकोस पंक्तीतून. मित्रा, पंक्तीत बसलोच नाही आहे, कारण लोकांच्या जेवणावळीत जेवायला जाण्याची गरज अजून तरी आलेली नाही आहे. ईश्वर कृपेनं ती येऊही नये ही सदिच्छा आहे. 2 कारणामुळं ऐश तर बापाच्या पैशाने करायची असते आणि आमचा बाप अजून चांगला मजबूत आहे. 1. 2, आमच्या मेहनतीवरही आमचा विश्वास आहे, त्यामुळे तिथूनही बऱ्यापैकी मिळतंय. त्यामुळं भाजपच्या पंक्तीत जेवायला जावं ही वेळ येऊ नये. मी ट्विट हे केलं होतं की वाढपी आपल्या ओळखीचा असला की आपल्याच पदरात कसं पाडून घेता येतं याची काही उत्तम उदाहरणं आहेत. भाजपचे एक मोठे पदाधिकारी आहेत. नरिमन पॉइंट, मलबार हिल यासारख्या भागामध्ये त्यांची घरं, कार्यालय आहेत. साधारण या दोन्हीचा भाड्याचा विचार केला तर 8 ते 10 लाख रुपये भाडे होतं. आता 8 ते 10 लाख रुपये भाडं घरासाठी आणि आपल्या संस्थेसाठी देऊ शकतात इतकी ही संस्था मोठी झाली आहे. आणि हे अलीकडच्या काळात, मागच्या 1-2 वर्षाच्या मध्ये ही संस्था मोठी झाली आहे. एक कंपनी ट्रस्ट आहे तर एक ट्रस्ट आहे. राजकीय पदपत्रात पडतात, कंत्राट पत्रात पडतात आणि अनेक संस्थांना केंद्रातून, राज्यातून प्रचंड निधी मिळू लागतो. आपल्या पदांचा वापर करायला सुरुवात होतो. असेच अनेक पदाधिकारी आहेत. एकेकांची नावं आणि एकेकांची कंत्राट सांगायला सुरुवात केली ना तर वेळ पुरणार नाही, इतकी भीषण अवस्था आली आहे. आणि ही सगळी मंडळी आपल्या ऐकण्यात नसलेल्या माणसांना संपवतात. काँग्रेस संपण्याचं कारण काय आहे? दरबारी राजकारण हे कारण आहे. दरबारी राजकारण. बावनकुळेजी आपलाही दरबार भरतो आहे आणि या दरबारातल्या 4-2 आपल्या जवळच्या माणसांनी पक्षाच्या एकूणच व्यवस्थेवर इतका पगडा मिळवला आहे की या पगड्याने पक्षाची नेतृत्वाची फळीच कमकुवत करायला सुरुवात केली आहे. जरा बघा, आपली सगळी ही समाज माध्यमं सांभाळणारी मंडळी आपल्याच नेत्यांच्या विषयीची कशी अरेतुरेची भाषा वापरत असतात ते. हे फार भयंकर आहे. पंकजा मुंडे यांच्या विषयात काय होत आहे? अहो, पंकजा मुंडे यांची शक्ती भक्ती शक्ती यात्रा निघाली. त्या यात्रेला त्यांच्या संबंधातल्या लोकांनी सोडून कोण कोण केलं? काही बावनकुळेंचं ट्विट, बावनकुळेंचं समर्थन. बावनकुळे करू तरी काय शकतील म्हणा ट्विट परवानगीशिवाय. फार जरा स्पष्ट होत आहे, पण तेही खरं आहे. काहीही नाही. म्हणजे उलट पंकजा मुंडेंची यात्रा ही संपेल कधी याची वाट बघणारा एक वर्ग होता. त्याही यात्रेविषयी फार काही बोलल्या गेलं नाही. संभाजी पाटलांच्या यात्रेविषयी काय गोंधळ घातलाय तोही सगळ्या जगानं बघितलेला आहे. काही निवडक मंडळी भाजपच्या या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून ही आतून खिळखिळी करतायत हे लक्षात ठेवा. आणि ते घडलं तर उद्या भाजपची अवस्था काँग्रेस सारखीच झाल्याशिवाय राहणार नाही. पटत असेल लाईक करा, पटत नसेल सोडून द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा असा आग्रह मी आज करणार नाही, कारण आरसा दाखवल्यावर लाईक करावं असं कोणाला वाटत नाही. सबस्क्राईब करूच नये असं वाटतं, पण आरसा मात्र नक्की बघा, कारण आरशावर वाक्य लिहिलंय, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. नमस्कार.